आज देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबरोबर संवाद साधण्यासाठी व त्यांचं मार्गदर्शन ऐकून घेण्यासाठी पक्षाचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी बारामतीमध्ये आले होते आणि 15 दिवसापासून सतत कार्यकर्त्यांमध्ये खदखद होती की इंदापूर तालुक्यामध्ये राजकीय गोष्टीबाबत आणि ती खदखद मनातील या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी साहेबांना भेटण्यासाठी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी साहेबांकडे आले होते आणि साहेबांचं मार्गदर्शन या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतलं. कोण कोण इंदापूर विधानसभेला कोण कोण इच्छुक आहे? इच्छुक मी स्वतः इच्छुक आहे विधानसभा मतदारसंघात. त्याचबरोबर आप्पासाहेब जगदाळे या ठिकाणी इच्छुक आहे, अमोल शेठ देसाई इच्छुक आहे, केसी पाटील इच्छुक आहे, सागरबाबा मिसाळ इच्छुक आहे, अशोकभाऊ बोगरे एवढे या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांनी या ठिकाणी साहेबांना विनंती केली की आपल्या पक्षाकडे ज्यांनी अर्ज मागणी केलेली आहे त्या अर्जाचा आपण विचार करावा. खऱ्या अर्थाने इंदापूर लोकसभेमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे आणि आता इंदापूर विधानसभेला काही जण तुतारेमध्ये पवार साहेबांच्या पक्षामध्ये येणार असल्याचे आणि जर तशा पद्धतीने निर्णय झाला तर तुमची भूमिका नेमकी काय असणार? नाही, शेवटी कसं आहे चर्चा आहे. आता आपण त्याच्यावर बोलू शकत नाही. आम्ही सोशल मीडियाद्वारे त्या ठिकाणी ऐकून घेतो. साहेबांनी सुद्धा या ठिकाणी मला सूचित केलं की सर्वे करून या ठिकाणी घेऊ. शेवटी आदरणीय साहेब यांचा शब्द अंतिम असेल सगळ्या कार्यकर्ते. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचा आमदार इंदापूरमध्ये आहे. आता इथून पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी तुतारीचा आमदार त्या ठिकाणी इंदापूरमध्ये पाहायला मिळणार का? 100% आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, बारामती लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे, रोहितदादा पवार हे सगळे नेते मंडळी आहेत. यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आणि तुतारीचा उमेदवार या ठिकाणी निश्चित विजय 100% विजय होणार. ओके, थँक्यू.